बुकी दे बुकी बुकी दे. दिशून दे दिशून दिशून दे काही दिशून दे दिशून. दीदी ए दीदी ओद ग दीदी ए दीदी ओद ग मी तुझ्या जवळ आलो ग खेळायला सांग ओद ग दीदी उठल्या ग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. चला कार्यक्रमचा आज धडाका आहे. धडाका आहे कार्यक्रम आज. चला ब्रेकफास्ट करून नाश्ता करून येऊया. आम्ही नाश्ता करून तुम्ही तुमचा आवरा पडपडा काय रे. चला मंडळी नाश्ता करून घ्या. नाश्ता आहे पोहे आणि इथे होणार आहे संध्याकाळी लग्न आणि इथे सगळं जो कार्यक्रम सगळा इथे होणार लॉन्सवरती होणार त्याची सगळी इथे तयारी चालू आहे. आता वाजलेत 9. पटकन नाश्ता करून आपण चेंज करायचं आता. खूप कार्यक्रम आहेत आज. हां खूप कार्यक्रम आहेत बॅक टू बॅक. आपण आहे आता लग्न घरी. नवरी आलेली आहे. नवरी नवरदेव पण सज्ज आहेत. नवरी मुलगी कुठे आपण तिला शोधूया. आता पहिला जो कार्यक्रम आहे तो आहे एंगेजमेंटचा. अरे वा 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 वा. मग हे कुठे लावणार आहे. हे कुठे लावणार आहे. एंगेजमेंटला. अरे वा वा वा. अरे वा वा वा. मस्त आहे का तुझी. खूपच छान आहे का तुझी नग. PNGने स्पॉन्सर केलं असं वाटतं मला. पुणे हॅन गाडगिलने स्पॉन्सर केलं असं वाटतं. नवरा नवरी आलेले आहेत. चला लवकर लवकर कार्यक्रम चालू करूया आपण. ऋत्वी अगं लवकर ये ना. सिरेवकर फॅमिलीचे अगदी लाडके काय म्हणतात निवेदक आलेले आहेत. लाडके लाडके निवेदक आलेले आहेत. चला मंडळी सगळे जमलेले आहेत. वा वा वा. इकडे पाहिजे का. सुप्रभात. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी श्रद्धांजली व्हायची आहे. आमचे काका अरुण काका गुडेकर यांचं 30 तारखेला वृद्धापकाळामुळे निधन झालं. तर आपण सर्वांनी 2 मिनिटं उभं राहून त्यांना आपण श्रद्धांजली व्हावी. स्मितल वहिनी यांच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व इथे जमलेला आहात. त्या सर्व नातेवाईकांचं आप्तेष्टांचं सगळे सोऱ्यांचं हार्दिक स्वागत. आपण सर्वांनी त्यांना सर्वप्रथम लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. थँक्यू सो मच. दोघांचंही अभिनंदन. कार्यक्रमाची रूपरेषा अशी असणार आहे. 25 वर्षापूर्वी यांचं लग्न झालं होतं. ती तारीख कोणाला माहिती आहे का. म्हणजे साल माहेरच्या माणसांनी सांगायचं नाही. इतर कोण सांगू शकाल का. कोण हात वर करतोय. कोणालाच नाही माहिती. लक्षातच नाही. -3 डिसेंबर 1999.
बरोबर आहे. वार कुठला होता? रविवार, बुधवार, सोमवार ते रविवार सगळे सांगा कुठला तरी वार असेल. बर, तो वार होता शुक्रवार. बरं, कुठे झालं ते लग्न? सिद्धेश्वरी. आईस्क्रीम होतं का गोल्ड स्पॉट होतं? गोल्ड स्पॉट. सगळं माहिती आहे तुम्हाला, तुम्ही सगळे हजर होते. वा, छान. म्हणजे त्या लग्नाला सगळे 25 वर्षापूर्वी हजर होते, काही नव्हते. त्यांना आज पुन्हा इथे ही संधी मिळाली त्यांचं पुन्हा एकदा लग्न केलेलं आपल्याला अटेंड करण्यासाठी. ही जी मुलगी आहे ती सुरेश राजाराम चोचे आणि सुवर्णा सुरेश चोचे यांची कन्या. यांचं मूळ गाव संगमेश्वरीतलं वांद्रे गाव आणि मुलगा कैलासवासी अशोक सीताराम शिरगावकर आणि अनिता अशोक शिरगावकर, अलिबाग तालुक्यातील निसर्गरम्य असं आवाज गाव यातील मुलगा अमिश. यांचं 25 वर्षापूर्वी लग्न झालं आणि आज पुन्हा तोच योग आपल्याला इथे जुळून आलेला आहे. 25 वर्षांनी हे पुन्हा इथे पुनर्विवाह करीत आहे. 25 वर्षांनी यांचं पुन्हा इथे लग्न होतं आणि तो सोहळा इथे आपण सगळ्यांनी आता आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाची सुरुवात आता त्यांच्या प्रथम साखरपुड्याने होईल. साखरपुड्यानंतर बांगड्यांचा कार्यक्रम, बांगड्या घालण्याचा कार्यक्रम, त्याच्यानंतर हळद, त्याच्यानंतर दुपारी जेवण, त्याच्यानंतर थोड्याशा विश्रांतीनंतर संध्याकाळी रिसेप्शन आणि संध्याकाळी थोडे नाच गाण्याचा कार्यक्रम, धमाल मस्ती आणि मग संध्याकाळी जेवण होऊन कार्यक्रमाची संपुष्टता होईल. तर असा हा पूर्ण दिवसाचा भरगच्चम धमाल कार्यक्रम आज इथे आपण आयोजित केलेला आहे. त्या सर्वांनी इथे कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि सर्वांची लग्न लागेल आधी पहिलं आणि मग रिसेप्शन. हो हो, लग्न राहिले ऍक्च्युली. मला वाटतं लग्न झालं चुकीची दुरुस्ती. पुन्हा लग्न होणार आहे, पुन्हा तीच मंगलाष्टकर, पुन्हा ती सगळी गंमत, ही सगळी पुन्हा इथे तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. तर त्याचाही आपण इथे आस्वाद घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबरच कोकम सरबत हे बरोबर आलेलं आहे, त्याचाही तुम्हाला आस्वाद घ्यायचा. तर मला वाटतं आपण पुढेचा वेळ न दवडता कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि साखरपुड्याला सुरुवात करूया. नक्कीच नक्कीच. तर साखरपुड्यासाठी आपण सर्वांनी इथे यायचं. अरे वा, कुठली मुलगी आहे ही कुठली मुलगी आहे? आणि साखरपुड्यासाठी माहेरची आणि सासरची दोन्ही मंडळी आलेली आहेत. कुंकुम तिलक लावलं जात आहे. सोन्याचं कड आता मुलाला घालण्यात येते. पुन्हा गाडगे तर्फे स्पॉन्सर केलेलं आहे. बहुतेक मापाचं नसावं, हात वाढला असावं. छान, सुंदर, खूप सुंदर सोन्याचा कड असं दिसतंय. घालण्यात येते. त्याच्यावर सुंदरचं ओम असं असलेलं लॉकेट, सुंदर असं लॉकेट आणि सोन्याचा कड नवऱ्या मुलाला खूप शोभून दिसत आहे. दुसरा ट्रे मागवला पुन्हा गाडगीळचा. दुसरा ट्रे मागा पुन्हा गाडगीळचा. अरे आला वा, दुसरा ट्रे आलाय. पुन्हा गाडगे आणि खूपच त्यांची यांच्यावर कौटुंबिक जोडी खूप जिव्हाळा दिसतोय आणि पुन्हा दुसरा ट्रे आलेला आहे. आता इथे अंगठी घालायचा कार्यक्रम चालू होत आहे. एंगेजमेंट. टाळ्या. जमतंय जमतंय. आम्ही स्वतः विठ्ठल वंशींना अंगठी घालतो आणि
करतो. येस येस. तर आमिष आणि स्मितल बहिणी त्याने मी असं सांगतो की 25 वर्षाची जोडी तुमचा काय हा तुमचा गोडवा नित्यनियमाने येऊ नेहमीच असा आनंदाचा पाडवा. 25 वर्षापूर्वी बोहल्यावर चढलात तेव्हा होतात तुम्ही चिरतरुण. 25 वर्षापूर्वी बोहल्यावर चढलात तेव्हा होतात तुम्ही चिरतरुण आणि आजही तुम्ही तसेच आहात आनंदी आणि नवतरुण. वर्षे सरली काळ बदलला पण बदलला नाही तुम्ही. वर्षे सरली काळ बदलला पण बदलला नाही तुम्ही. तुमच्या या जोडीला पाहून आनंदी झालो आम्ही. संसाराचा रथ सुद्धा जोडीने चालला तरच पळतो. संसाराचा रथ सुद्धा जोडीने चालला तरच पळतो. नवीन क्षितिजे नवीन आव्हाने घेत मग आनंदाने फुलतो. एकमेकांच्या साथीने तुम्ही शिवांजलीचं झाड लावलं. प्रेमाने आणि आदरातिथ्याने तुम्ही पतंजलीला मागे टाकलं. 25 वर्षाच्या तुमच्या संसारात एक फूल उमललं. 25 वर्षाच्या तुमच्या संसारात एक फूल उमललं. ऋतू तिचं नाव ठेवत तुम्ही ऋतूला पण सजवलं. आज मायेची माणसं प्रेमाने जमले मग कुणालाही वाटेल हेवा. आज मायेची माणसं प्रेमाने जमलेत मग कुणालाही वाटेल हेवा. संपत्तीच्या पुढे फिका पडेल आज माणसांचा ठेवा. 50व्या लग्नाच्या वाढदिवशी सुद्धा आम्हाला पण बोलवा. ऐकलं का? 50व्या लग्नाच्या वाढदिवशी सुद्धा आम्हाला पण बोलवा. शुभेच्छा तुमच्या जोडीला असाच संसार करूया. शुभेच्छा तुमच्या जोडीला असाच संसार. वा 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 वा, क्या बात आहे. तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी माझी मनोगत व्यक्त केलंय. अशा रीतीने हा साखरपुड्याचा कार्यक्रम इथे संपलेला आहे. हा अच्छा, 2 एक छानसे नृत्याचे कार्यक्रम इथे आता तुम्हाला इथे बघायला मिळतील. सगळ्यांनी शांतपणे बसून या पूर्ण दिवसाचा आस्वाद घ्यायचा आहे. असेच कार्यक्रम, गप्पा, कविता, चारोळ्या आणि गंमत जमत तुम्हाला पूर्ण दिवस इथे असे बघायला मिळणार आहे. वा वा. आणि या सगळ्यांनी तुम्ही छानसा आस्वाद घ्यायचा आहे. म्हणजे नमस्कार. तर एंगेजमेंट इकडे झाली आहे आणि यानंतर बांगड्यांचा कार्यक्रम आहे, बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आहे आणि मग नंतर हळद आहे. तर ते तुम्हाला उद्या दुपारी 1:30 वाजता बघायला मिळेल. सो स्टे ट्यून. टाटा, गुड बाय.